यानंतर बातमी नवी मुंबईतनं आहे। विद्यार्थिनीवरती झालेल्या बलात्कार प्रकरणी एमजीएम शाळेची मुख्याध्यापिका तिला अटक करण्यात आलेली आहे। ज्या शिक्षकानं हे घृणास्पद कृत्य केलं त्या शिक्षकाला पाठीशी घातल्याचा आरोप या मुख्याध्यापिकेवरती आहे। सविता गुलाटी असं तिचं नाव आहे। हरिशंकर शुक्ला नामक शिक्षकानं 7वीतल्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला। ही मुलगी गर्भवती राहिल्यावर हे प्रकरण पुढे आलं। मात्र शाळा आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी शिक्षक फरार आहे। दरम्यान शाळा प्रशासनाच्या विरोधात शिवसेना आणि पालकांनी या एमजीएम शाळेवर धडक मोर्चा काढला। यावेळी पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गुलाटीवरती कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर नेरूळ पोलिसांनी मुख्याध्यापिकेला अटक केली आहे। ही जर माहिती 3 महिन्यापासून जे लपून ठेवण्याचं काम या प्रिन्सिपलने केलेलं आहे आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, म्हणून ही सर्वस्वी जबाबदारी प्रिन्सिपलची आहे आणि तिच्यावरती गुन्हा दाखल करावा या दृष्टिकोनातून ट्रस्टकडूनच आम्ही मॅनेजमेंटकडूनच पत्र पोलिसांना दिलेलं आहे आणि तिला मला वाटतं ते अरेस्ट करतात। पालकांची एक मीटिंग घेऊन नवीन एक बॉडी तयार करून या संदर्भामध्ये जी कारवाई त्यांच्या ज्या सूचना असतील त्या कारवाई करण्यासाठी आम्ही सांगितले।